मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, हे लक्षात घ्या. 9850015558. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे. पुनश्च मी मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो, 9850015558. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, अवकाश असतो. इतर कारणामुळे पण दौरे असतात. काही दौरे 8 दिवस, 15 दिवस, महिनाभरसुद्धा असू शकतात. 1-2 दिवसाचेही असू शकतात. तर मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर भेट आम्ही देतो, परंतु भेटी अगोदर आपण मोबाईल करून येणं अगोदर इष्ट आहे, कारण मी इथे असला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे व्हॉट्सअपद्वारे पण मार्गदर्शनाची सोय झालेली आहे. आपण या सेवेचा लाभ घेऊ शकतात. आपला जो विषय आहे त्या विषयानुसार मला कोणती माहिती हवी आहे याच्या अगोदर आपण विचारणा करावी. लगेच माहिती व्हॉट्सअपवर टाकू नका, ते बघितली जात नाही. आपली सूचना असली तरच आम्ही व्हॉट्सअप उघडतो आणि बघतो, कारण कोणाकोणाचे बघणार, मग त्याच्यातच वेळ जाईल पूर्ण दिवस. म्हणूनच ज्यांना काही मला प्रत्यक्ष समस्या मांडायची आहे, दुःख मांडायचं आहे, काही विचारणा करायची आहे, कुंडलीविषयी, ग्रहाविषयी, लग्नाविषयी, व्यवसायाविषयी, लक्ष्मी स्थिर राहत नाही, आरोग्याविषयी, जे काही आपल्याला काही आहे, समस्या आहे, त्या कुठल्याही असो. कारण अशी एक समस्या नाही की त्याच्यावर ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन नाही. विज्ञान हे अपूर्ण आहे. डॉक्टरसुद्धा म्हणतो आता घरी जा आणि सेवा करा, म्हणजे इथे विज्ञान हरते. आणि विज्ञान हे तुटक आहे. डोळ्याचा डॉक्टर वेगळा, नाकाचा वेगळा, कानाचा वेगळा, पोटाचा वेगळा, मेंदूचा वेगळा, ऑपरेशन करणारे वेगळे, डोळ्याचे वेगळे. हे म्हणजे तुटक आहे विज्ञान. एकसंघ विज्ञान मुळीच नाही कुठेही ज्या जगामध्ये, पृथ्वीवर. पूर्वी होते, माझे वडील वैद्य होते. त्यावेळेला काही सोनोग्राफी नव्हती, MRI नव्हता, रक्तलघवी तपासणं नव्हतं, काही इंजेक्शन वगैरे काही नव्हते. परंतु माझ्या वडिलांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही. म्हणजे शास्त्र हे मोठं आहे, विज्ञान हे छोटं आहे. विज्ञानामध्ये स्वार्थता आहे. विज्ञान हे बनवते माणसाला, आपण बघून राहिलो आहे. असो, तो विषय नाही. आजचा विषय आपण घेणार आहोत साप्ताहिक भविष्य. साप्ताहिक भविष्य विषयी अनेकांचे फोन मला येतात, बाबा मध्यंतरी साप्ताहिक भविष्यवाणी तुम्ही केली नाही, आता तरी सुरळीत चालू द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. असो, आज आहे 23 रविवार. आपण 24पासून भविष्यवाणी देणार आहोत. 24 ते 30 तारखेपर्यंत साप्ताहिक भविष्यवाणी. पहा, राशी किती आहे? 12. जग केवढं मोठं आहे, अवाढव्य, की नजरेच्या कक्षेत येणार नाही. परंतु ज्योतिषशास्त्राच्या कक्षेत या 12 राशी बसलेल्या आहेत. या 12 राशीचं जे लोक आहे, लाखो करोडो अब्जोवधी जनसागर, कोणाची जन्मतिथी माहिती नाही आहे, जन्मतारीख माहिती नाही, वेळ माहिती नाही, जात नाही, पात नाही, धर्म नाही, काही नाही, कुठे राहता माहीत नाही. तरी पण ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला भविष्यवाणी करते, मार्गदर्शन करते 12 राशीत. अजून कोणतं याच्यावर मोठं शास्त्र पाहायला पाहिजे? ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा म्हणणारे स्वतः अंध आहे. ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन हे ग्रहानुसार असते, म्हणून सर्व जाती धर्माला चालणारं असते. कोणी काही समजत असेल की हे हिंदू धर्माचं शास्त्र आहे, तर तो मुळीच नाही. अफगाणिस्तानामध्ये तालिबान लोकांनी जे 9 पुतळे जमीनदोस्त केले, उडवले बांब लावून, ते 9 ग्रहाचे होते. संपूर्ण दुनियामध्ये या पृथ्वीच्या वर आणि पृथ्वीच्या बाहेरही प्रत्येक ग्रहावर ज्योतिषशास्त्र आहे. आपण आज जो विषय घेतलेला आहे साप्ताहिक भविष्याचा,
तर हा साप्ताहिक भविष्याचा विषय घेत असताना ग्रहगोलाच्या आधारानुसारच ही भविष्यवाणी होत असते. 12 राशी आपण घेणार आहोत. आता याचा अनुभव आपण मला लेखित स्वरूपात कळवला तर फार बरं होईल. आणि माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर आपण ते इतरांना अनेकांना शेअर करा. तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे. हे भविष्यवाणी करताना तुमच्याकडनं मला दक्षिणा नको आहे, पैसे नको आहे, किंमत नको आहे, त्याच्या बदली काही नको आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की हे शेअर करा अधिकाधिक. आणि तुम्हाला 2 शब्द लिहिता आले तर जरूर लिहा की भविष्यवाणी आमची खरी ठरली म्हणून. म्हणजे ह्या लिखित स्वरूपाचा आम्हाला आठवणी राहते आणि आठवण राहून मग उत्साह येतो तुमच्याच बाबतीत. तुमच्यासाठी मला कर्तव्य करायचं आहे. माझी पत्नीचं निधन झालं आहे, आपल्याला माहीत आहे. तिचा शेवटचा शब्द होता की माझं कार्य सुरू ठेवा, म्हणून मला सुरू ठेवण्याचं आहे. मी वचनाला बांधेन की असो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. मेष राशी, नंबर 1 राशी स्वामी मंगळ. मेष राशी हे आपण पाहायला गेले तर मंगळ ह्या कुंडलीमध्ये अष्टमात बसलेला आहे, षडाष्टकात बसलेला आहे. रवी पण त्याच ठिकाणी आहे. रवी मंगळ हा कुंडलीमध्ये वृश्चिक राशीत आहे आणि हा अग्नियोग आहे. हा अग्नियोग होत असताना या ठिकाणी मेष राशी व्यक्तींना मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 30 तारखेपासून वाहनाला हात लावू नका, वाहन चालवू नका. जरूर असेल, आवश्यक असेल तर प्रवास करा, परंतु ड्रायव्हर दुसरा ठेवा किंवा दुसऱ्याच्या हातून काही काम करून घेता आलं तर करा, नाही तर मग स्वतः करा, काही हरकत नाही. पण सांभाळून. जिना चढताना, उतरता, पायरी चढताना, रस्ता ओलांडताना सुद्धा सावधानता राहा. इलेक्ट्रिक वस्तू आपल्याकडे असेल, गृहिणींसाठी सांगायचं आहे की गॅस आहे, मिक्सर आहे, अजूनही काही तुमचे इलेक्ट्रिक वस्तू किचनमध्ये भरपूर असतात, त्याच्यापासूनही सावध राहा. कारण हा अग्नियोग आहे. लहान मोठी जखम होण्याचे योग आहे. जे आजारी व्यक्ती असेल त्यांना आजार थोडासा वाढण्याची संभावना आहे. ऑपरेशनचा निर्णय जर डॉक्टरांनी सांगितला असेल तर तुम्ही थांबून जा. 2-3 डॉक्टरांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये दाखवा आणि मगच ऑपरेशनचा निर्णय घ्या. कारण मेडिकल क्षेत्रामध्ये आता विश्वास ठेवणं पात्र राहिलेलं नाही. बरं, एकाच गावात तपासणी करू नका. रावेर गावाच्या व्यक्तींनी रावेरमध्ये तपासणी केली किंवा जळगावला केली तर बऱ्हाणपूरला करा, दुसऱ्या प्रांतात करा, जवळ. आणि मग निर्णय घ्या. गर्भवती स्त्रियांना जर सिझरिनचा सल्ला दिला असेल तर त्यांनीही सावधान राहा. तपासणी केल्यावरच आपण निर्णय घ्या. पत्नी जी आहे, आपली पत्नी आहे किंवा पती आहे, एकमेकांना बुद्धीचं आदानप्रदान करा, जोडीनं प्रवास करा. शालेय विद्यार्थ्यांना पण प्रवासाचे योग आहे, पण सांभाळून राहा. असं असताना शालेय विद्यार्थी यशस्वी होतील, परंतु मर्यादित स्वरूपात होतील. कारण लक्ष विचलित होण्याचे योग पण या कुंडलीत आलेले आहे या सप्ताहात. असा योग होत असताना मेष राशीच्या व्यक्तींच्या कोर्ट कचेरीत काही कामं असतील, संसाराविषयी काही कामं असेल, घटस्फोटाचे प्रकरणं चालू असेल, जमीन जायदाचे, पैशाचे, अडक्याचे, इतर काही कोर्ट कचेरीचे असेल ते त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. त्याच्यात स्वतः लक्ष घाला. असं असताना या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेतला तर तुमची बरीचशी कामं हे सुलभ होतील, यश मिळेल, समस्यातून मुक्त व्हाल. पण आई ज्यांच्या घरात आहेत त्यांच्याच घरात भाग्य आहे. आई नसेल, तुम्ही नोकरीनिमित्त दूर असाल, दुसऱ्या भावाकडे आई असेल तर आईची विचारपूस करा या सप्ताहात. आईला जवळ घ्या, आशीर्वाद घ्या, आईला प्रेझेंट द्या, आईची इच्छा पूर्ण करा, तर तुम्हाला यश आहे. असा योग असत असताना या ठिकाणी आपली जी संतती आहे, पहिली संततीविषयी अत्यंत काळजी घ्या. काय हॉस्टेल गिस्टेलमध्ये ठेवत असाल तर त्यांची विचारपूस करा. दुसरी संतती आपल्याला 26 तारखेपासून आपल्याला काळजीची सूचना ग्रहयोग देत आहे दुसऱ्या संततीविषयी. तिसरी संतती असेल तर ती सुखात असेल, यशस्वी होईल. असं असताना याच ठिकाणी कोर्ट कचेरीच्या कामामध्ये स्वतः लक्ष द्या.
अपघात भयाची संभावना, आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची योग पण आहे. अशा योग असत असताना याच कुंडलीमध्ये आपल्याला अजूनही बघायला हवं. अजूनही बघत असतानाच आपल्याला पहिली संतती आपण त्यांच्याकडे अवश्य लक्ष द्या, दुसऱ्या संततीकडे 26 तारखेनंतर लक्ष द्या. असा योग आपण या ठिकाणी पाहत असतानाच आपल्याला अजूनही या ठिकाणी बघायला हवं, तर स्वतःचीच काळजी आपल्याला स्वतः घ्यावी लागणार आहे. आता 24 तारीख ही भाग्योदयाची तारीख आहे आपली. 25, 26, 27 वडिलांचे आशीर्वाद घेऊन घ्या, वडिलांशी चर्चा करा, यश मिळेल. 28 व 29 तारखेला व्यापारी गणांना लाभ मिळेल, पैशाचे रूपांतर धनात होईल. आणि 30 तारीख मात्र अधिक खर्च होण्याचे योग आहे. 24 तारखेला भाग्योदय आपला आहे. 2 नंबरची राशी वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. शुक्र हा वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला जर पाहायला गेले तर तो शुक्र हा षष्ठात बसलेला आहे. व्यापारी गणांना अत्यंत लाभदायक आहे. दुसरी शाखा काढायची असेल तर शाखा जरूर काढा. व्यापार स्टॉक गिक करत असेल तर करून टाका. तेजी मंदीचे खेळ खेळून घ्या. व्यापाऱ्यांना यश देणार आहे, विद्यार्थ्यांना यश देणार आहे. आपला जर व्यापार जो असेल, सोन्या चांदीचा व्यापार असेल, पाण्याचा व्यापार असेल, पांढऱ्या वस्तूचा व्यापार असेल, फळाचा व्यापार असेल, औषधमौजेच्या वस्तूचा व्यापार असेल, टी व्हीचा व्यापार असेल, मोबाईलचा व्यापार असेल आपला, आणि काही प्रवासाचा साधनाचा व्यापार असेल, वाहन सर्व्हिसिंगचा आपला व्यापार व्यवसाय असेल, तर आपल्याला भरपूर यश मिळेल. पत्नीच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. पत्नी वाहन चालवत असेल तर शक्यतो चालवण्यास देऊ नका किंवा चालवू नका. आरोग्याचे प्रश्न पत्नीला निर्माण होण्याची शक्यता आहे. जे गर्भवती स्त्री असतील त्यांनी स्वतः आरोग्याविषयी काळजी घ्यावी. सिझेरियनचा सल्ला दिला असेल तर एकदम हो म्हणू नका. 2-3 डॉक्टरांना दाखवल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ऑपरेशन करणाऱ्यांना सुद्धा हीच सूचना मला द्यावीशी वाटते. असं असताना आपल्याला कायद्याचे प्रश्न असेल, कोर्ट कचेरीचे प्रसंग असते, कौटुंबिक कायद्याचे प्रश्न निर्माण झाले असतील, शेतीबाडी पैशा अडक्याचे कायद्याचे प्रश्न असेल किंवा कोर्टात दावे, सरकारी दावे काही असेल तर आपल्याला निश्चित यश मिळणार आहे. असं असताना 24 तारखेला आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. शत्रू आपल्यावर नजर ठेवणार आहे. 25, 26, 27 भाग्योदय आहे आपल्याला. काहीही करा, यश मिळणार आहे. 28, 29 पितृची सेवा करा आणि लाभ मिळवा, भाग्य मिळवा. 28, 29 पितृ जवळ राहा, पितृची सेवा करा, पितृंची इच्छा पूर्ण करा, लॉटरी लागल्यासारखं भाग्य मिळवेल. 30 तारीख भाग्यवान व्हा. जे काही पेट्रोल डिझेलचे पंपधारक असेल, लोखंडाचे व्यापारी असेल, गूढत्व व्यापाऱ्याचे असेल तर त्यांना यश मिळणाऱ्याचे योग या ठिकाणी आहे. असं असताना मात्र आपल्याला बुध शुक्रचा योग ह्या कुंडलीमध्ये जो षष्ठम स्थानात बसलेला आहे, तर पाण्यापासून तुम्हाला वाचवावं लागणार आहे. पाण्यापासून आणि जे काही फळ बागायतामध्ये चालताना गेलताना सांभाळून चला असं मी म्हणेल. मातृशक्तीकडून जर आपल्याला जमीन जुमला मिळाला असेल, शेती मिळाली असेल तर त्या यश मिळेल. असो. मिथुन राशी नंबर क्रमांक 3 यांचा स्वामी आहे बुध. बुध आपण जर बघायला गेले तर पंचमात बसलेला आहे. अत्यंत भाग्यवान होणार आहात आपण. परंतु आरोग्याचे प्रश्न पण तेवढेच निर्माण होणार आहे. ऑपरेशनचा सल्ला पण दिला जाणार आहे. लहान मोठी जखम पण होण्याचं आहे. गर्भवतींनी काळजी घेण्याचे पण योग आहे. पाण्यापासून धोका पण आहे 26 तारखेच्या नंतर. असं असताना आपल्याला वाडवडिलांच्या काही इस्टेटीविषयी, संपत्तीविषयी, काही कुटुंबाविषयी काही दावेगिवे असतील तर ते आपल्याकडनं लागतील अशी कुंडली खात्री देत आहे. असं असताना धनाचा प्रश्न सुटणार आहे. काही समस्या धनाच्या बाबतीत असेल तर मोकळ्या होतील. काही कर्ज समस्या असेल त्या मोकळ्या होतील. धनाची आवक मोठी होईल. आणि असं असताना धार्मिक कार्यावर सुद्धा आपण खर्च करणार आहात. धार्मिक कार्यासाठी प्रवास देखील आपण करणार आहात. असं असताना 24 पत्नीकडे लक्ष द्या. पत्नी किंवा पतीकडे लक्ष द्या असं मी सांगेल. एकसंग राहा. 25, 26, 27 या 3 तारखा मात्र काळजी करणार आहे. 25, 26, 27 आरोग्याच्या बाबतीत, प्रवासाच्या अडचणीच्या बाबतीत, शत्रूच्या बाबतीत आणि दुःख कष्ट निर्माण होण्याची योग या कुंडलीत आहे. 28, 29ला भाग्य योग आहे. तुम्ही इथे स्टॉक विकू शकतात, खरेदी विक्री करू शकतात व्यापारी लोक.
इतरांना पगारवाढ मिळेल, मजुरांना मजुरीत वाढ मिळेल, शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन मिळेल. 30 तारीख वडिलांसाठी खर्च करा. जो आज वडिलांसाठी खर्च करेल त्याला पुढच्या याच्यामध्ये लाटरी लागल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक कार्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. धार्मिक कार्य तुम्ही घरातसुद्धा करणार आहात. ज्यांना काही विवाहाची इच्छा आहे त्यांच्यासाठी स्थळं पण येण्याचे योग आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो. कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो. आपल्या राशीमध्ये स्वतः गुरु बसलेला आहे. 50% तरी तुम्हाला लाभ आहे म्हणायला काही हरकत नाही. पुष्कळ लाभ आहे. 50 म्हणजे काही लाभ कमी नाही. सरकार 2-3% व्याज देते आहे. इंदिरा गांधींनी 5 वर्षात डबल दिलं होतं. सरकार 12 वर्षातही डबल करत नाही आहे आणि होईल की नाही गॅरंटी नाही आहे. असं असताना गुरु आपल्याला लाभदायक ठरणार आहे. गुरु उच्चीचा आहे. पाहुणे मंडळी घरात येणार आहे. काही पाहुणे मंडळीचा गैरसमज झालेला असेल तर तो गैरसमज दूर होणार आहे. अविहितांना स्थळे होणार आहे. संतती योगांना, संतती इच्छुकांना संततीचा लाभ देखील होणार आहे. की ज्यांना विवाह होऊनही अनेक वर्ष संतती नाही त्यांनी यासाठी प्रयत्न करावे, यश मिळेल. असा योग या कुंडलीमध्ये असत असताना आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करायचे असेल तर करू शकतात. या सप्ताहामध्ये यश मिळणार आहे. आईच्यासोबत आपण राहाल, आईच्यासोबत प्रवास कराल, आईच्यासोबत आनंद घ्याल तर तुम्हाला लाटरी लागल्याशिवाय राहणार नाही. रवी मंगळ शुक्र हा कुंडलीमध्ये पंचमात आहे. मुलांची काळजी घ्या. मुलांना वाहन चालवू देऊ नका. ड्रायव्हरसोबत द्या आणि मग चला. त्यांना अग्निजन्य वस्तूपासून दूर ठेवा. पाण्यापासून दूर ठेवा. इलेक्ट्रिसिटीच्या वस्तू असेल त्यांना त्या हाताळू देऊ नका. त्यांना सावधान करा. असं असताना आपल्याला काही कोर्ट कचेरीचे प्रसंग असेल त्याच्यात यश मिळालं म्हणून आजच पेढे वाटले तरी चालेल. असे योग असताना 24,000 पण आहे आपल्याला. 25, 26, 27 संसारामध्ये कार्य करावं लागेल आपल्याला. अधिक कार्य आपल्याला 25, 26, 27ला करावं लागेल. कुठे तर संसारामध्ये, कुटुंबामध्ये. 28, 29 पैशाचे व्यवहार सांभाळून करा. स्वतः करा. बँकेत काही भरणा करत असेल तर थोड्या रकमेचं करा. बँकेतून काढायचे असेल तर थोड्या रकमेतून करा. नोकरावर विश्वास ठेवू नका. स्वतः कार्य करा. 28, 29 नुकसान होण्याचे योग आहे. फसवलं जाण्याचे योग आहे. आजारपणाचे योग आहे. अपघाताचे योग आहे. 30 मात्र तारीख भाग्ययोगाची आहे. व्यापाऱ्यांना सर्वांनाच भाग्योदय 30 तारखेला आहे. असं असताना आपल्याला हा 30 तारखेचा दिवस अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. त्याच्यानंतर 5 नंबरची राशी यांचा स्वामी रवी असतो हे लक्षात घ्या. रवी कुंडलीमध्ये आपण या ठिकाणी बघायला गेले तर 4th स्थानात आहे. मंगळ आहे, शुक्र आहे. हौशमौजेची वस्तू खरेदी करा. जमीन जायदाच्या खरेदीचे चान्स तुम्हाला मिळतील. संधी चालून येतील. शेती खरेदीचे योग, प्लॉट खरेदीचे योग, वास्तू बांधकामाचे योग, वाहन खरेदीचे योग, औषधावर खर्च करण्याचे योग या ठिकाणी. आईकडे लक्ष द्यावं लागेल. मात्र आईला काही पडण्याचा धोका आहे, आजारपणाचा धोका आहे, ऑपरेशनचं व्हायची चिंता वगैरे आहे. काळजी घ्या. 2-3 डॉक्टरांशिवाय निर्णय घेऊ नका. हे नेहमी माझं सांगणं असते. कोर्ट कचेरीच्या कामासाठी मात्र अत्यंत सावध हा. शक्यतोवर पुढच्या तारखा वाढवता आल्या तर वाढवा. असं असताना आपले नातेवाईक आहे त्या नातेवाईकापासून सावध राहा. आपले रक्तातील संबंधित काही नातेवाईक असेल तर आपल्याला चुकीचा मार्ग दाखवण्याची संभावना अधिक आहे या ठिकाणी. कारण गुरु हा 12वा आहे. गुरु हा कर्केचा आहे. तो चुकीचे मार्ग आणि त्या चुकीच्या मार्गाचा आपण स्वतः निवडणार असला तर तो आपला हात तुटला तर आपल्या गळ्यात बांधला जाईल. फार मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हा धोका हा अनेक दिवस चालणार आहे. कारण गुरु अनेक दिवस इथेच राहणार आहे. असं असताना या ठिकाणी बुध शुक्राचा योग, विद्यार्थी वर्गाचा अत्यंत दूरवर प्रवासाचे योग, वाहन मात्र सांभाळून चालवा. यश मिळण्याचे योग आहे. आपल्याला भरपूर कामं कर्तव्य करण्याचे योग आहे. असं असताना जे मेडिकल शास्त्र शिकत आहे त्यांना पण यश मिळण्याचे योग आहे. इतरत्र तुम्ही PhD वगैरे करत असाल त्याच्यातही यश मिळण्याचे योग या ठिकाणी आहे. अशी हे केतू आहे. आता या केतूच्या याच्यामध्ये आपण जर या ठिकाणी पाहायला गेले तर 7.5 आहे. ढय्या 7.5 आहे. ढय्या 7.5 तुम्ही सत्य न वागा. कोणाचा राग, लोभ, शाप, गीप घेऊ नका. अनाशेच कोणाला उद्धटपणे बोलू नका. मनावर ताबा ठेवा, संयम ठेवा. नाहीतर हा शनी, ढय्या 7.5चा शनी हा काहीही करेल. कारण शनी हा नेपच्यूनमध्ये पडलेला आहे हे लक्षात घ्या. असं असताना 25, 26, 27 आजारपण, शत्रू, गत
28-29 पत्नीचं सहकार्य घ्या. आपल्याला प्रेमयोग करायचा असेल, प्रेमयोग असेल आपला तर तो पुढे जाईल. 30 तारीख मात्र ही चिंतादायक आहे. कन्या राशीचा स्वामी बुध येतो. बुध कुंडलीमध्ये आपण पाहायला गेले तर धनस्थानात आहे. धनाचा वर्षाव होईल. भरपूर धन आपण खर्च कराल. भरपूर धन आपल्याला येणार पण आहे. बचतीचे मार्ग पण आपल्याला सापडणार आहे. असं असताना या ठिकाणी बुध आणि शुक्राचा संयोग झालेला आहे. ज्यांना चांदी खरेदी करायची असेल त्यांनी या सप्ताहात खरेदी करून मोकळं व्हावं. चांदीची गुंतवणूक कन्या राशीवाल्यांनी करावी, मात्र दीर्घकालीनसाठी. चांदीची याच्यात जर तुम्ही 2030-35 पावतर जर ही चांदीची गुंतवणूक कायम ठेवली तर तुम्ही आजच कोट्यावधी काय अब्जावधी झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे. असं असताना आपल्याला गुरु पण सहाय्य करणार आहे. तो लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थी वर्गात लाभदायक ठरणार आहे. सर्वांना लाभदायक ठरणार आहे. ज्यांचे अविवाहित आहे त्यांच्यासाठी स्थळं पण येणार आहे. ज्यांना संततीच्या समस्या त्यांच्या संतती पण समस्या सुटणार आहे. आपले कुठे पैसे अडकले असतील, उधारी पाधारीत अडकले ते पण मिळणार आहे आपल्या, असं आहे. आणि हे जे कन्या राशीचे योग काही निवडणुकीमध्ये उभे राहिलेले असतील तर ते विजय पण होणार आहे. असं असताना या ठिकाणी 25, 26, 27 अत्यंत भाग्योदय आपल्याला, मुलं भाग्योदय होतील, आपण भाग्योदय होईल. 28, 29 शत्रू आपल्याला मात करणार आहे. 28, 29 आजारपण आहे. 30 कौटुंबिक कार्य आपल्याला करावं लागणार आहे. संसारासाठी करावं आहे. पत्नीने पतीसाठी, पतीने पतीसाठी कार्य करण्याचे योग आहे. तुला राशीचा स्वामी बलाढ्य आहे. धनाच्या ठिकाणी पण आहे आणि आपल्या ठिकाणी पण राहणार आहे. अत्यंत यश देणारे योग या कुंडलीमध्ये आहे. तुला राशीचे जे काही उमेदवार असतील तर मग ते प्रेसिडेंट असो, नगराध्यक्ष असो किंवा साध्या नगरसेवकासाठी उभे असलेले असले तरी ते यश मिळवतील. कुंडली खात्री देते इथे. मग आम्हाला जन्मतारीख वगैरे माहिती नाही आहे. असं असताना या ठिकाणी मात्र तुम्ही रवी मंगळ शुक्राचा योग शेतकरी लोकांना अत्यंत उपयोगाला आहे. जे काही औषधे निर्माते करते आहे, केमिकल आहे, त्यांना पण यश मिळणार आहे. वाहन सर्व्हिसिंगवाल्यांना पण भरपूर कामं उद्योग मिळणार आहे. प्रवासाचे योग आहे. वाहनावर खर्च देखील करावा लागणार आहे. असं असताना व्यापारी गणाचे काही कोर्ट कचेरीचे प्रसंग असतील तर ते सुटतील, ते मोकळे होतील. मात्र व्यापाराशिवाय इतर जे काही लोक असतील त्यांना मात्र कोर्ट कचेरीचा त्रास सहन करावा लागला आहे. स्वतः काळजी घ्यावी लागणार आहे. असं असताना आपल्याला या ठिकाणी 24 तारीख आपल्याला कर्तव्य भरपूर मिळेल. कर्तव्य जेवढं कराल तेवढं भाग्य तुम्हाला निर्माण होईल. त्याच्यातून धन उत्पन्न होईल. त्याच्यानंतर 25, 26, 27 मातृविषयी कार्य करा. पुढची लॉटरी आपल्याला हवी असेल तर. आणि 28, 29 मुलं आपल्याला यशस्वी होतील. आपण यशस्वी व्हाल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. यश, संपादन, कीर्तिमान आपण व्हाल. तुम्ही निवडणुकीला उभे असाल तर तुम्ही यश मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात मात्र वडिलांना मात्र तुम्ही धार्मिक ठिकाणी घेऊन जा. वडिलांची सेवा करा. वडिलांना प्रेझेंट द्या. वडिलांच्या नावावर काही इस्टेट द्या. असं. त्यानंतर आपण वृश्चिक राशी बघणार आहोत. वृश्चिक राशी आपल्याला बघत असताना या ठिकाणी मंगळ स्वराशीचा बलाढ्य आहे. शुक्र आहे, रवी आहे, काहीही नाही. आपण सम्राट झाले म्हणून समजा. आज सम्राट आपण झालेला आहात. उमेदवार असाल वृश्चिक राशीचं, त्यांनी यश मिळवलं म्हणून आजच समजून जावं. प्रचार थोडा काळ कमी जास्त झाला तरी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रहयोगाचे संकेत आहे. भाग्य उजळणार आहे आपल्याला. असं असताना आपल्याला आर्थिक संपन्नता लाभणार आहे. नवीन वाहन खरेदी करा, नवीन जमीन खरेदी करणार. आरोग्य उत्तम राहणार आहे. थोडंफार आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तरी ते सुटणार आहे. असं असताना आपल्याला त्रिकोणाधिष्ठित शनी, कोर्ट कचेरीचे प्रसंग असले, सरकारी प्रसंग असले तर ते आपल्याला यशस्वी मिळालं आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे. एवढं लक्षात घ्या. ते सरकारी अधिकारी जर ते आहे तर ते म्हणतील आम्ही तुमची काय सेवा करू आम्हाला सांगा. तुम्ही आमच्याबद्दल भरपूर सेवा केली, आम्हाला चान्स द्या तुमच्या सेवेचा. असे सरकारी अधिकारी, मग ते पोलीस अधिकारी असेल, ते इतरत्र कुठलेही अधिकारी, सरकारी अधिकारी असेल, शासकीय अधिकारी असेल, ते तुम्हाला आवाहन करणार आहे. असं असताना भाग्योदयाचा काळ आहे. भाग्योदय याचा हा सप्ताह आहे 30 तारखेपासून. त्याच्यानंतर आपण धनुराशी घेऊया. धनुराशीला 7.5 या लक्षात घ्या. ढय्या 7.5. ढय्या 7.5 असत्य वागाल तर मात्र
तुम्हाला भाग्य मिळणार नाही. लॉटरी संपली, तिकीट संपलं असं म्हणून समजा. सत्य ते, कारण शनी हा चतुर्थ स्थानी आलेला आहे, मातृस्थानी आलेला आहे, कुटुंबस्थानी आलेला आहे. कुटुंबाशी गद्दारी म्हणजे तुमचं आयुष्य प्रश्नांकित. आयुष्य प्रश्नांकित याचा अर्थ आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, आर्थिक फसवणुकीचे प्रश्न होतील, काही तर एखादं बालनसुद्धा तुमच्या अंगावर येण्याची शक्यता आहे. कारण शनी चतुर्थ स्थानी काही करू शकतो. कौटुंबिक घडी विस्कटण्याचा प्रयत्न हा शनी करणार आहे. आपण कितपत त्या शहाणे राहणार आहात हे बघायला पडेल. कारण तुमचा राशीस्वामी गुरु अष्टमात आहे. अष्टमात तो काहीही करणार नाही. गुरु तुमचे स्वतःचे जे नातेवाईक असतील, तुमचा ज्याच्यावर भरोसा असेल, ते काहीही करणार नाही. मी तुमच्या पाठीशी आहे म्हणणारासुद्धा तुमच्या पाठीशी येणार नाही. कारण ग्रहगोल आणि दैवत्व महाराज हे यांच्यात फार अंतर आहे. ग्रहगोलाचा परिणाम देवावर सुद्धा होतो, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी जे गुरु आहे तो अष्टमात आहे, म्हणजे तुम्हाला गुरु सहाय्य करणार नाही. तुमचा स्वामी तुम्हाला सहाय्य करणार नाही. श्रद्धा कोलमडून पडतील आणि पुनश्च एकदा तुम्हाला ते मागची घटना जशी असेल तशी ती पुनरुपी होईल. आरोग्याची चिंता निर्माण होईल. अपघात भय, लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. घशाचे विकार होण्याचे योग आहे. लहान मोठी जखम होण्याचे योग असताना पाड्यापासून विकार होण्याचे योग आहे. डोळ्याचे प्रॉब्लेम, घशाचे प्रॉब्लेम होण्याचे योग आहे. असं असताना पोटाचे विकार देखील होणार आहे. विद्यार्थी वर्ग मात्र यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाला थोडंसं या ठिकाणी प्रवासात देखील करावा लागणार आहे. या ठिकाणी चतुर्थ स्थानीचा शनी मात्र चिंतादायक होण्याचे योग या कुंडलीला आपल्याला दिसत असले तरी या ठिकाणी एकंदरीत ही पत्रिका काही वाईट नाही, परंतु काळजी करणारी धनुराशीची आहेच. मकर राशीचा स्वामी शनी असतो, कर्तव्यस्थानी आहे. भरपूर कार्य करावं लागणार आहे आपल्याला. वेळ अपुरा पडेल एवढं कार्य कर्तव्य कराल, आणि जेवढं कर्तव्य कराल तेवढं तुमचं पासबुकात नोंद होणार आहे आणि ते यश येणार आहे, भाग्य आहे. मात्र हा शनी कुंडलीमध्ये मीन राशीत पडलेला आहे. सत्य जे असेल सत्याच्या बाजूला आपण कणखरपणे उभा राहा. त्याच्या आपल्या विरुद्ध कोणीही असो, सत्यापासून दूर गेलं तर मात्र आता रवी मंगळ शुक्र हा कुंडलीमध्ये लाभाची हानी केल्याशिवाय राहणार नाही, अपघात केल्याशिवाय राहणार नाही, आरोग्य बिघडवल्याशिवाय राहणार नाही, वाहन बिघडवल्याशिवाय राहणार नाही. अशा योग असत असताना आपल्या कुटुंबामध्ये वडिलांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल, बुद्धीचा पाठिंबा मिळेल, वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. असं असताना मातृकारक मात्र मंगळ ह्या कुंडलीमध्ये तापट स्वभावाचा आहे. तो कुंडलीमध्ये रवी मंगळ अग्नियोगामध्ये राहणार आहे. आईच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. प्रेम प्रकरण असेल तर ते पुढे जातील. आपल्याला विवाह करायचा असेल तर विवाहाच्यासाठी स्थळं येतील. धार्मिक कार्य करायचं असेल तर धार्मिक कार्य देखील तुमच्याकडनं संपन्न होणार आहे. नातेवाईकसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. असं असताना याच कुंडलीमध्ये 24 अधिक खर्च येईल, टेन्शन येईल. मग 25, 26, 27 साधारण राहील. 28, 29 पैसे जास्त कमाई कराल आणि 30 तारीख कर्तव्य करणार आहात आपण. 11 एक कुंभराशीचा स्वामी शनी धनाच्या ठिकाणी. मातृपितृ आशीर्वाद असेल तर हा शनी धनकारक होईल आणि मातृपितृ आशीर्वाद नसेल तर हा शनी हानिकारक देखील होईल. कारण हा शनी आपण पाहायला गेले तर तो जन्मेश आहे आणि तो वयेश पण आहे. जेवढा लाभ तेवढा खर्च, जेवढं उत्तम तेवढंच हानिकारक, अशी दुहेरी भूमिका आपल्याला 7.5मध्ये आता खेळावी लागणार आहे. कारण आपल्याला 7.5 पण आहे. रवी मंगळ शुक्र कुंडलीमध्ये पितृस्थानी आहे. वडिलांचा वारसा चालवणारी ही कुंडली आहे. वडिलांना पण अपघात होण्याचे योग आहे, वाहन बिघाड होण्याचे योग आहे, किंवा ऑपरेशन, लहान मोठं उष्णताजन्य विकार, दवाखान्यात जाण्याचे योग पण वडिलांना आहे. असं असताना मात्र गुरुची साथ आपल्याला मुळीच मिळणार नाही. गुरुची साथ जे व्यापारी वर्ग आहे त्यांना मात्र मिळेल. सोन्या चांदीचे व्यापारी जे आहे किंवा धान्याचे व्यापारी आहे, खानावळचे आहे, धार्मिक आहे, कथा कीर्तनकार, प्रवचनकार, पुजारी गिजारी, ज्योतिषी आहे, त्यांना हा लाभदायक ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि मात्र स्थळं येतील तर मात्र स्थळाबाबत आपलं समजवत असेल तर विवाह होईल, अन्यथा नाही. नाहीतर होकारसुद्धा मिळणार नाही. विद्यार्थी वर्गाला अत्यंत उत्तम आहे. असं असताना भाग्योदय पण आपला होणार आहे. शेतीमध्ये सुद्धा भाग्योदय आपला आहे. आपला इतरत्र व्यापार व्यवसायामध्ये भाग्योदय आहे. नोकरीमध्ये सुद्धा भाग्योदय आहे. असं असताना याच कुंडलीमध्ये मात्र आपण जर कुंभराशीच्या व्यक्ती जर निवडणुकीमध्ये असेल तर सावधानता राहा.
12 शेवटची राशी मीन राशी. मीन राशीचा स्वामी गुरु. कर्केचा भाग्योदय. आपण आयुष्यात भाग्योदय पाहिलं नसेल इतका भाग्योदय होण्याचे योग आहे. आपण निवडणूक लढवत असाल तर बिनविरोध निवडणूक तुम्हाला मिळतील, निवडून याल, किंवा तुम्ही यश मिळालं म्हणून समजलं तरी चालेल, असा हा ग्रहसंकेत आहे. असं असत असताना आपण शेतकरी असाल तरी शेतातलं लाभदायक मिळणार आहे. आपण स्त्रीजन्य वस्तू, सौंदर्यप्रसाधन वस्तू, रेडीमेड कपड्याचा धंदा, पाण्याचा धंदा, चांदी सोन्याचा धंदा करीत असाल तरी यश मिळणार आहे. आपल्याला औषधाचा धंदा असेल तरी तुम्हाला यश मिळणार आहे. भूमिगत व्यवसाय करत असाल त्याच्यातूनही तुम्हाला यश मिळणार आहे. शेतीसंबंधी खरेदी करण्याचे योग पण आहे. ते आपण शेती करत असता त्याच्यात मोठ्या प्रमाणावर भाग्योदय होणार आहे. परंतु या ठिकाणी बुद्धी विपरीत जाण्याचे योग आहे. शुक्र हा व्यसनापासून दूर राहा, पाण्यापासून दूर राहा एवढं सांगतो. घसरून पडण्याचे योग आहे या कुंडलीमध्ये. विहिरीगिरीपासून दूर राहा. आणि असं असताना या ठिकाणी स्त्रीजन्य जग आहे. तरुण तरुणीपासूनही 2 हात दूर राहिलेलं बरं असं आहे. कायद्याचा प्रश्न असेल तर आपल्याकडनं कायद्याचे निकाल लागणार आहे, याबाबत वाद नाही. व्यापारी वर्गातही उत्तमतेचे योग आहे, भाग्ययोग आहे. स्टॉक खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला नफा मिळते. दुसरा व्यवसाय काढायचा असेल तरी मिळेल. व्यवसायाच्या जागा आपण पाहत असाल ती जागा पण उपलब्ध होईल. बांधकाम पण आपण करू शकत आहे. दूरवरचे प्रवास योग आहे, प्रवासात भाग्योदय योग आहे. एकूण मीन राशी ही अत्यंत फार्मात येणारी राशी आहे, भाग्योदयाची राशी आहे, एवढं मात्र खरं. 12 राशीचं भविष्य मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. 12 राशीचं भविष्य हे सांगत असताना ही जी गोचर म्हणता याला, जन्मकुंडलीचं परीक्षण वेगळं असते आणि दैनंदिन जे भविष्य असते आणि जे साप्ताहिक भविष्य असते, मासिक भविष्य असते, क्षणिक भविष्य असते की या वेळेला काय होईल. काही प्रश्न असतात. मुलगा हरवून जातो, कुठबाई हरवून जाते, दिसत नाही, वस्तू दिसत नाही, सापडत नाही, हरवली जाते का चोरी गेली आहे, प्रवास ठीक होईल की नाही, निवडून येईल की नाही, ऑपरेशन ठीक होईल की नाही, ऑपरेशनला जाऊ की नाही, डिलिव्हरी बरोबर होईल की नाही, असे हे क्षणिक तात्कालिक प्रश्न जे असतात त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्र वेगळं असते. परंतु याला जाणकार ज्योतिषी हवे. मला पुनरपी सर्वांना सांगायचे की प्रत्येकाने जन्मकुंडली करून घ्यावी. आपले वाडवडिलांचं निधन झाले असेल तरी त्यांची कुंडली करून घ्या, त्याचा पण उपयोग आपल्याला होतो. कुंडलीमध्ये जे आहे कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते, जन्माक्षर जन्मांक लिहिलेली कुंडली पण खोटी असते, त्याला परिपूर्णता नसते. आणि कुंडली करणारे ज्योतिषी फार कमी होत चाललेले आहे, वयोवृद्ध झालेले आहे. त्याच्यात माझं 78 वय आहे, हे लक्षात घ्या. असो, आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी मी इथेच समापन करतो. माझी पत्नी आणि गुरुवर्य म्हणून माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो. असो, माझ्या पत्नीचे काही लेख मला सापडलेले आहे. ते आरोग्याविषयी आहे, स्वयंपाकाविषयी आहे, कौटुंबिक विषयी पण इतकं ज्ञान तिला होतं की तुम्हाला काय सांगू. PhD सुद्धा त्याच्यापुढे फेल होते. परंतु मेडिकलच्या या राक्षसांनी तिचा जीव घेतला आणि सगळा माझं तर नुकसान केलं, एकाकी मला राहावं लागत आहे, पण जगाचं नुकसान केलेलं आहे. या व्यक्तींना किती भोगावं लागेल कोणास ठाऊक. शापवाणी जी असते आतापर्यंत, शापवाणी किंवा कर्माचं कथित भविष्य जे भोगणं असते ते पाहूया. आजच्या कार्याचं समापन इथेच करूया.